सोनं आणि चांदी याला जास्त व्हॅल्यू का आहे याचा आपण कधी विचार केला आहे? पण करन्सी समजून घेताना त्याचे इकॉनॉमिक्स रिलेटेड फायदे तोटे समजून घेतले पाहिजे. किंवा आपण एक ट्रेंड बघितला असेल की वॉरच्या वेळेला सोन्याच्या प्राइसेस वाढतात. जेव्हा कुठल्याही कंट्रीत वॉर चाललेलं असेल तेव्हा सोन्याच्या कारण प्राइसेस का वाढतात? कारण लोकांमध्ये बराचसा पॅनिक तयार झाला की लोक घाबरले की अरे आपण घ्यायला पाहिजे क्रिप्टो करन्सी की नाही, आपण ठेवायला पाहिजे क्रिप्टो करन्सी की नाही, असा बराचसा पॅनिक तयार झाला लोकांमध्ये. तर या कंट्रीजने क्रिप्टो करन्सीवर पूर्णपणे बॅन आणलेला आहे. आणि त्या कंट्री अल्टिमेटली क्रिप्टो करन्सी म्हणजे काय? इट्स अ प्रायव्हेट की. कुठलीही क्रिप्टोचे पासवर्ड्स वापरतो ते पासवर्ड्स कॉम्प्लिकेटेड पाहिजे आणि युनिक पाहिजे. म्हणजे ते पासवर्ड आपण दुसरीकडे कुठेही वापरू नये. नमस्कार, नाशिक विकासच्या संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. क्रिप्टो करन्सी या अतिशय क्लिष्ट विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आविष्कार निकुम. ते अमेरिकेतील PwC या सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट फर्ममध्ये सिनियर मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून समजून घेऊया की क्रिप्टो करन्सी ही नेमकी काय असते. क्रिप्टो करन्सीमध्ये आपण पहिले शिरण्याअगोदर करन्सी हे काय हे समजून घेऊया. करन्सीची गरज का आली, करन्सी केव्हापासून अस्तित्वात आहे, आणि आपण त्याच्यानंतर मग क्रिप्टो करन्सीकडे बोलूयात जरा. ओके. सो करन्सी जेव्हापासून एक मॅनकाइंड ह्युमनकाइंड माणूस जेव्हापासून एक ट्रान्झॅक्शन्स किंवा एक कुठल्याही वस्तूंची देवाणघेवाण करतो, व्यवहार करतोय, तेव्हापासून याची गरज आहे कुठल्याही करन्सीची. आणि त्याचं इव्होल्युशन कसं झालं किंवा ते ॲक्च्युअल अस्तित्वात कशी आली कुठली पण करन्सी, की आधी बार्टर सिस्टीम होती की कोणी शेतकरी असेल, एखादा शेतकरी काय म्हणायचा की अरे माझ्याकडे एक्सेस धान्य आहे, माझ्याकडे जास्तीचं धान्य आहे, माझ्याकडे गहू आहे, पण मला डाळीची गरज आहे, मला 1 किलो मी गहू देतो, मी 1 किलो डाळ घेतो. अशी हे चालायची, अशी एक बार्टर सिस्टीम किंवा एक त्याला एक नाव आहे मराठीत जे मी विसरतो आता, मग ती एक बार्टर सिस्टीम चालायची देवाणघेवाणच्या स्वरूपातून. बरोबर आहे. अलीकडे देखील असं किराणा दुकानवर लोक जे शेतकरी आहेत ते धान्य घेऊन येतात आणि किराणा घेऊन जातात. अशा प्रकारे अलीकडेही व्यवहार चालतात. राईट. त्याच्यानंतर कुठलीही लोकांना कळायला लागलं की अरे मी एक शेतकरी आहे आणि मला जायचं आहे कुठल्या गोष्टी घ्यायला बाजारामध्ये, मी दरवेळी मी 10 किलो गहूची पिशवी घेऊन मी जाऊ शकत नाही बाजारामध्ये. राईट. सो ते खूप इनकन्व्हिनियंट होऊन जाईल माझ्यासाठी और कोणासाठी पण. बरोबर. त्याच्यामुळे मग लोकांना गरज वाटायला लागली की अरे आपण एखादे व्हॅल्यू आहे, एखादी आपण एक गहू देऊन आपण डाळ घेतोय, याचा अर्थ काय? आपण एखादी व्हॅल्यू देऊन दुसरी कुठलीतरी व्हॅल्यू घेतोय. इट्स एक्सचेंज ऑफ व्हॅल्यू. टेक्निकल टर्ममध्ये किंवा इकॉनॉमिक्समधला एक्सचेंज ऑफ व्हॅल्यू म्हणतात. तर या एक्सचेंज ऑफ व्हॅल्यूमध्ये आपण आपल्याला जी गोष्ट आपल्याकडे जास्तीची आहे ती देऊन आपण जी गोष्ट आपल्याला गरजेची आहे ती घेतोय. राईट. तर या गोष्टींमध्ये लोकांना जेव्हा लोकांना थोडंसं विचार करायला लागले तेव्हा लोकांना एक अशी गरज कळली की अरे हे प्रिशियस मेटल जे आहेत, म्हणजे एक धातू जे आहेत आपले, कॉपर, चांदी, सोनं, हे बरेच रेअर एलिमेंट्स आहेत किंवा हे तेवढे सहजासहजी अवेलेबल नाही आहेत आणि याला एक व्हॅल्यू आहे. ओके. तर लोकांनी चांदी, सोनं आणि कॉपर या गोष्टी लोकांनी एक्सचेंज करायला सुरुवात केली. म्हणजे 1 किलो और 10 किलो गहू और 100 किलो गहू ठेवून मी खिशात ठेवून फिरू शकत नाही. राईट. त्याच्यासाठी मला खूप एनर्जी लागेल, श्रम लागतील आणि त्याला पॉईंट नसणार काही. पण त्याच्याऐवजी लोक म्हटले की अरे मी याच्याऐवजी 10 कॉपरचे कॉईन्स आहेत ते घेऊन फिरू शकतो. इट्स इझी आणि मला तेवढीच व्हॅल्यू मिळते याच्यातनं. 1 किलोला 10 किलोला समजा 1 कॉपरच्या आपण याच्यातनं मिळत असेल कॉईनमधनं, तर आपण ते वापरू शकतो. त्याच्यानंतर याचं इव्होल्युशन असं झालं की लोकांना कळलं की अरे कॉपरसुद्धा इनफ नाही आहे आपल्याला व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन करायला. कारण कॉपर कसं आहे की जेव्हा एखाद्या माणसाला मोठे पर्चेसेस करायचे असतात, खूप जास्त व्हॅल्यू एक्सचेंज करायची असते, तेव्हा लोकांनी सिल्वर, गोल्ड या दुसऱ्या मेटलचा उपयोग करायला सुरुवात केली. आणि ही सुरुवात का झाली? कारण आणि गोल्ड आणि सिल्वर आपण म्हणतो, सोनं आणि चांदी, याला जास्त व्हॅल्यू का आहे याचा आपण कधी विचार केला आहे का? की असं का गोल्ड, सोन्याला जास्त व्हॅल्यू का आहे, चांदीला का नाही, किंवा अजून दुसरं कुठलं एलिमेंट आहे त्याला का नाही, किंवा तांब्याला का नाही? तर याचं सिम्पल एक आन्सर असं आहे की जेवढी पृथ्वीच्या क्रस्टमध्ये किंवा पृथ्वीवर जेवढी अवेलेबिलिटी या मेटल्सची आहे त्याच्या प्रमाणाची व्हॅल्यू ठरते. की एखादी गोष्ट किंवा एखादं मेटल खूप जास्त प्रमाणात आहे पृथ्वीवर, कॉपर फॉर एक्झाम्पल, तांबं, त्याची व्हॅल्यू ही कमी होते. ॲल्युमिनियम खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, तर त्याची व्हॅल्यू अजूनही कमी असते.
आणि सोनं चांदी आहे, चांदी अजून रेअर असते किंवा अजून कमी प्रमाणात अवेलेबल असते, त्याची व्हॅल्यू जास्त. सोनं सेम, सोनं एकदमच रेअर एलिमेंट आहे पृथ्वीवर आणि खूप लिमिटेड त्याचा सोर्स आहे, त्याच्यामुळे सोन्याची व्हॅल्यू ही सगळ्यात जास्त असते. तर याच प्रकारे हे करन्सीची नीड बेसिकली एक आली आणि त्याच्यात सोनं आणि चांदी बेसिकली आपण त्याच्यातनं एक्सचेंज ऑफ व्हॅल्यू हा व्हायला लागला. बरोबर. तर गोल्ड, सिल्वर आणि कॉपर याची व्हॅल्यू तो एलिमेंट जेवढ्या मुबलकतेने अवेलेबल आहे पृथ्वीच्या क्रस्टमध्ये त्याच्याप्रमाणे ठरते आणि त्याच्याप्रमाणेच सोनं हे सगळ्यात जास्त महाग, चांदी त्याच्यानंतर आणि कॉपर त्याच्यानंतर. हा एक क्रम आपला नॅचरली ठरला, असं नाही झालं की कोणीतरी त्याला व्हॅल्यू असाइन केली, तो खूप नॅचरली त्याचं इकॉनॉमिक इव्होल्युशन झालं त्याच्या व्हॅल्यूचं बेसिकली. आणि त्याच्यानंतर ही करन्सीची लाईक ॲप्लिकेशन आपण एक बघितलं फक्त की ही करन्सी आपण का घेतो किंवा कुठल्याही करन्सीचं व्हॅल्यू एक्सचेंज कसं होतं. त्याच्यानंतर दुसरा एक प्रॉब्लेम असतो एक कुठल्या पण करन्सीमध्ये की डबल स्पेंडिंग होता कामा नये. ओके, आता आपण थोडंसं गिअर्स चेंज करूया. डबल स्पेंडिंग म्हणजे काय? करेक्ट, आपण थोडंसं गिअर्स चेंज करूयात आता आणि आपण मॉडर्न करन्सीकडे येऊयात. ओके, आता मॉडर्न म्हणजे डिजिटल वर्ल्डमध्ये आपण बँक्स असतात. ओके, आणि आपण डबल स्पेंडिंगविषयी पण बोलू त्याच्यामध्ये. तर डबल स्पेंडिंग म्हणजे हे की माझ्या बँकेत लेट्स से 1000 रुपये आहेत. ओके, आणि 1000 रुपयापैकी मला लाईक आपल्याला समजा 100 रुपये द्यायचे आहेत, तर मी 100 रुपये ट्रान्सफर केले. आता 100 रुपये दिल्यानंतर माझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये 100 रुपये कमी दिसले पाहिजे, म्हणजे 900 रुपये असले पाहिजे. ओके, पण बिटकॉइन किंवा कुठल्या पण लाईक नवीन डिजिटल करन्सीज ज्या आहेत त्याच्यामध्ये किंवा कुठलाही बिटकॉइन सोडून दे पण कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये असं होता कामा नये की हेच 100 रुपये मला दुसऱ्या कोणाला तरी द्यायचे, म्हणजे माझ्या अकाउंटचा बॅलन्स कमी झाला पाहिजे. कोणीतरी मेक शुअर करायला पाहिजे, कोणीतरी खात्री केली पाहिजे की माझ्या अकाउंटमधला बॅलन्स 100 रुपये कमी झालेला आहे. म्हणजे असं म्हणून चालणार नाही की मी 100 रुपये दिले पण आणि तेवढेच पैसे माझ्या अकाउंटमध्ये पण आहेत, राईट. सो हा एक इम्पॉर्टंट कन्सिडरेशन असतो कुठल्याही डिजिटल बँकिंगमध्ये. कुठलेही आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स म्हटले, UPI म्हटले किंवा क्रेडिट कार्ड किंवा कुठलेही त्याच्यामध्ये ते कमी झालं पाहिजे, हे एक इम्पॉर्टंट असतं, राईट. आता जेव्हा आपण इन्स्टंट सेटलमेंट हा अजून एक शब्द आपण ऐकला असेल कधी. ओके, की इन्स्टंट सेटलमेंट हा एक असा शब्द असतो किंवा एक असा कॉन्सेप्ट आहे की जेव्हा मी पैसे पाठवणार तेव्हा ते पैसे रिसिव्हरला मिळाले पाहिजे इन्स्टंटली आणि ते क्लिअर झाले पाहिजे, म्हणजे समोरचा व्यक्ती ते पैसे वापरू शकेल असं त्याला ॲबिलिटी पाहिजे की पाठवायला त्याला ते वापरता आले पाहिजे फॉर व्हॉट एव्हर पर्पजेस त्या व्यक्तीला जे काही असतील त्यासाठी त्याला वापरता आले पाहिजे. हे याला इन्स्टंट सेटलमेंट म्हणतात. बऱ्याचशा कंट्रीजमध्ये, बऱ्याचशा देशांमध्ये आजसुद्धा इन्स्टंट सेटलमेंट हा कॉन्सेप्ट नाही आहे. भारतामध्ये सुद्धा हा कॉन्सेप्ट आत्ता आला आहे. UPI किंवा RTGS या कॉन्सेप्ट्समधून तो आत्ता आला आहे. NEFT मध्ये पण NEFT सुद्धा इन्स्टंट सेटलमेंट नाही आहे टेक्निकली. NEFT मध्ये कधी बँक्स बॅचेसमध्ये ट्रान्झॅक्शन्स क्लिअर करतात किंवा RTGS मध्ये इन्स्टंट सेटलमेंट आहे पण त्याला फीज आहे, त्याला लाईक देर इज सम फीज असोसिएटेड विथ इट. UPI इज अनदर गुड एक्झाम्पल की त्याच्यामध्ये इन्स्टंट सेटलमेंट आहे आणि त्याला फी नाही आहे UPIला, राईट. आणि याच्यानंतर त्याला एक लिमिटेशन आहे. करेक्ट, लिमिटेशन आहे काहीतरी. करेक्ट, तुम्ही एवढंच फंड ट्रान्सफर करू शकता. येस, ॲब्सोल्युटली. आणि समजा आता मला दुसऱ्या कंट्रीत माझा काही बिझनेस आहे, माझा काही व्यवहार चाललेत माझे, एखाद्या वेगळ्या कंट्रीमध्ये माझा सप्लायर आहे किंवा मला कोणासोबत सेटलमेंट करायची आहे माझ्या कंपनीला माझ्या बिझनेसला, तर तिथं मी UPI नाही वापरू शकत. तिथं सेटलमेंट इन्स्टंटचा ऑप्शन नसतो काही, राईट. तर मला वायर ट्रान्सफर किंवा अशा गोष्टी करायला लागतात. इनफॅक्ट US मध्ये पण ACH म्हणून एक फेमस नेटवर्क आहे, ऑटोमॅटिक क्लिअरिंग हाऊस. तर त्याच्यामध्ये हे जे पेमेंट नेटवर्क आहे याच्यामध्ये सेटलमेंटला मिनिमम 1 ते 2 वर्किंग डेज, 1 ते 2 दिवस लागतात आणि याच्यामध्ये पण सेटलमेंट बऱ्याचशा स्लो होऊन जातात. आणि जेव्हा इंटरनॅशनल सेटलमेंट असते तेव्हा तर मग मी माझ्या बँकमध्ये जाणार, मी बँकला एक फॉर्म सही करून देणार की मला एवढे पैसे दुसऱ्या व्यक्तीला पाठवायचे. मग बँक करन्सी एक्सचेंजकडे जाणार, बँक म्हणणार की अरे आपण रुपयामध्ये आहे, आपल्याला युरोमध्ये पैसे पाठवायचे आहेत. बँक त्यांच्या सप्लायरकडे जाऊन तो रुपयामधनं युरोत कन्वर्ट करणार. मग बँक्स ते युरो स्विफ्ट नेटवर्क किंवा अजून कुठलं पेमेंट नेटवर्क असल्याच्या थ्रू पाठवणार. स्विफ्ट नेटवर्क पैसे चार्ज करणार, करन्सी एक्सचेंज पैसे चार्ज करणार आणि त्याच्यानंतर फायनली रिसिव्हरच्या बँकेत जाऊन त्याला पैसे मिळेपर्यंत ॲटलिस्ट
सेव्हरल काही काही दिवस त्याला लागतात त्या सेटलमेंटला, आणि तेव्हा तो व्यक्ती वेळ आणि पैसा दोघी खर्च होतो त्यात. करेक्ट, वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो, आणि त्या व्यक्तीला ते पैसे लगेच मिळत नाही बेसिकली, इन्स्टंट पण मिळत. करेक्ट. सो तर हे काही क्लासिक एक प्रॉब्लेम्स होते काहीच्या आता काही करन्सीजमध्ये. आणि इवन आपण क्रेडिट कार्ड म्हणतो, मास्टर कार्ड आणि विजा एक क्लासिक एक्झाम्पल आहे. मास्टर कार्ड, विजा, अमेरिकन एक्सप्रेस, रुपे. तर याच्यामध्ये पण जेव्हा आपण कार्ड स्वाईप करतो, ही सेटलमेंट इन्स्टंटेनियस नाही होत कधी. आपल्याला स्टेटमेंटमध्ये दिसतं आपल्या, किंवा बँकच्या ॲपमध्ये दिसतं आपल्याला, किंवा वेबसाईटवर, की पैसे आपण मर्चंटला किंवा वेंडरला आपण पैसे दिले आहेत तेवढे, व्हॉट एव्हर इज द ट्रान्झॅक्शन अमाऊंट. पण ते सेटलमेंट व्हायला 1 ते 2 दिवस, बिझनेस डेज तेवढा वेळ लागतो मास्टर कार्डने, विजाकडनं सगळे सेटलमेंट्स. बरोबर आहे. आम्हालाही असा अनुभव आला आहे की बऱ्याचदा आम्ही ज्यावेळेस ओला, उबर बुक करतो ना, त्याला ज्यावेळेस पेमेंट म्हटलं तर तो म्हणे मला कॅश द्या. जर तुम्ही ऑनलाईन द्याल ना, ते माझ्यापर्यंत यायला 24 तासापेक्षा जास्त वेळ लागेल. म्हणजे हा जो तुम्ही म्हणताय की मधला जो वेळ वाया जातो तो वाचू शकतो क्रिप्टोकरन्सीमुळे, असं तुमचं म्हणणं आहे. करेक्ट. क्रिप्टोकरन्सी किंवा म्हणजे आपण हे सध्या आपण चॅलेंजेस समजून घेतोय सध्या, कुठले चॅलेंजेस आहेत करंट सिस्टीममध्ये, आणि नंतर आपण 100% बिटकॉइन किंवा क्रिप्टोकरन्सीजकडे आपण वळून त्याचं अनालिसिस करूयात. बाकी करन्सीपेक्षा यात काय फायदा आहे वेगळा असं? राईट. तर कुठलीही आपण करन्सी समजून घेताना त्याचे इकॉनॉमिक्स रिलेटेड फायदे तोटे समजून घेतले पाहिजेत, किंवा व्हॅल्यू एक्सचेंज त्यातनं कसं होतं ते समजून घेतलं पाहिजे. तर एक जी गोष्ट आहे ती म्हणजे की इन्फ्लेशन प्रूफ करन्सी आपण ज्याला म्हणतो. पूर्वी, आता आपण एक थोडंसं आपण परत हिस्ट्री लेसनमध्ये जाऊयात, थोडंसं हिस्ट्रीमध्ये जाऊयात, की US डॉलरला खूप व्हॅल्यू होती, म्हणजे अजूनसुद्धा आहे. पण बरेचसे ऑइलचे ट्रान्झॅक्शन्स, ऑइल म्हणजे जे तेल असतं आपलं खनिज तेल किंवा मिनरल ऑइल ज्याला म्हणतो आपण, जे बॅरलच्या हिशोबाने आपण विकत घेतो पेट्रोल, नॅचरल गॅससाठी, तर ते डॉलर्समध्ये युजली विकले जातात, आणि त्याची प्राईस युजली डॉलरमध्ये सेट असते. आणि याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स असतात, आणि काही करन्सीज, युरो फॉर एक्झाम्पल, ऑर स्टर्लिंग पाऊंड फॉर एक्झाम्पल, ह्या खूप स्ट्रॉंग करन्सी समजल्या जातात. आणि त्या युजली आता समजा एखाद्या आपण कंट्रीज देतो आहे, एखाद्या ज्या कंट्रीत वॉर चाललं 2 कंट्रीजमध्ये, ज्या कंट्रीत वॉर चाललेलं असतं, युजली लोक त्या कंट्रीची जी करन्सी जी आहे ती ठेवणं प्रिफर करत नाहीत. ते म्हणतात आम्हाला या कंट्रीची करन्सी नको, आम्हाला स्टेबल करन्सी जी असेल एखादी, US डॉलर किंवा पाऊंड किंवा युरो अशी आम्हाला पाहिजे, असं लोक म्हणतात. किंवा आपण एक ट्रेंड बघितला असेल की वॉरच्या वेळेला सोन्याच्या प्राइसेस वाढतात. जेव्हा कुठल्याही कंट्रीत वॉर चाललेलं असेल, बरोबर, तेव्हा सोन्याच्या, कारण प्राइसेस का वाढतात, कारण लोकांचं हे म्हणणं असतं की समजा गव्हर्नमेंटला काही प्रॉब्लेम आला, गव्हर्नमेंट म्हटलं की अरे आमच्याकडे 1000 रुपये आहेत, पण हे 1000 रुपयाची व्हॅल्यू आम्ही ऑनर नाही करू शकत, आम्ही तुम्हाला जी व्हॅल्यू आहे ती 1000 रुपयाची मिळायला पाहिजे ती मिळू शकत नाही जेव्हा वॉर चाललेलं असतं, किंवा बाकी पॅरामीटर्स जेव्हा इकॉनॉमीला अफेक्ट करत असतात. त्याच्यामुळे लोक सोनं किंवा जास्त स्टेबल करन्सी ज्या आहेत ह्या प्रिफर करतात ठेवणं. ओके, मग अशा वेळेस आपल्याकडे क्रिप्टो करन्सी असेल तर ते बेस्ट राहील. करेक्ट. आणि आपण त्याच्यात पण जाऊयात, पण आपण इन्फ्लेशन प्रूफनेस काय आहे समजून घेऊयात एकदा फक्त, की एखादी करन्सी असते, आपण इन्फ्लेशन केव्हा म्हणतो, की जेव्हा एक साधं उदाहरण घेऊयात आपण, ठीक आहे. माझ्याकडे समजा 1 लाख रुपये आहेत, मी समजा माझं रिटायरमेंटचं सेव्हिंग, रिटायरमेंटसाठी माझ्याकडे 1 लाख रुपये माझ्या बँकेत मी सेव्ह केलेत, ठीक आहे. पण आता 1 लाखपैकी उद्या असं झालं, समजा गव्हर्नमेंट आलं कुठल्याही कंट्रीचं, आपल्या भारताचं म्हणा, कुठल्याही कंट्रीचं गव्हर्नमेंट आलं, ते म्हटलं की आम्ही एक टोटल इकॉनॉमी व्हॅल्यू आहे समजा देशाची, ती आहे समजा $1 ट्रिलियन. एक उदाहरण घेऊयात आपण फक्त, बरोबर, 1 ट्रिलियन रुपये समजा, 1 ट्रिलियन रुपीज इट्स अ व्हॅल्यू ऑफ दी टोटल इकॉनॉमी ऑफ इंडिया असं आहे. आणि गव्हर्नमेंट आलं, गव्हर्नमेंट म्हटलं की आता प्रॉब्लेम काय होतोय की लोक मार्केटमध्ये पैसा नाही आहे, राईट, फ्रॉम इकॉनॉमिक्स पर्स्पेक्टिव्ह. खूप डिटेलमध्ये न जाता युजली दॅट्स हाऊ कंट्रीज वर्क. म्हणजे एक उदाहरण एक क्विक देतो की US आता स्टिम्युलस चेक्स पास केले, किंवा काही एक एक प्रोटेक्शन, एक एम्प्लॉई प्रोटेक्शन किंवा एक पेचेक प्रोटेक्शन प्रोग्राम, PPP म्हणून एक कॉन्सेप्ट होता. म्हणजे जेव्हा कोविडमुळे लोकांचे जॉब्स गेले, सिच्युएशन अशी होती की बिझनेसेसकडे त्यांच्या एम्प्लॉईजला पे करायला पैसे नव्हते. मग गव्हर्नमेंटने काय म्हटलं की आम्ही तुम्हाला लोन देऊ, आणि या लोनच्या अगेन्स्ट तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजला पे करा पैसे. आणि ते पैसे आले कुठून गव्हर्नमेंटकडे, तर गव्हर्नमेंटने लिटरली ते पैसे त्यांच्या बॉन्ड्समधनं इश्यू केले. म्हणजे त्यांच्या
फ्युचर सेल्फकडून त्यांनी हे पैसे बॉरो केले, US गव्हर्नमेंटच्या फ्युचर सेल्फकडून त्यांनीच हे बॉरो करताना सिच्युएशन अशी होते की याला एक एक थोड्याशा क्रूड टर्ममध्ये मनी प्रिंटिंग प्रॉब्लेम म्हणतात. ओके, म्हणजे हे आहे पेपर मनी. ओके, म्हणजे असं नाही आहे की त्यांनी इकॉनॉमीची व्हॅल्यू वाढवून ते पैसे जनरेट केले. आता 1 ट्रिलियन रुपीज किंवा लोकल करन्सी जे काय व्हॅल्यू आहे, समजा गव्हर्नमेंट म्हटलं की आम्हाला ½ ट्रिलियन रुपीज और डॉलर्स काय जे असेल ते आम्हाला अजून प्रिंट करून सर्क्युलेट करायचे याच्यामध्ये, बिकॉज लोकांकडे पैसेच नाही द्यायला. त्यांनी प्रिंट केले हे पैसे. प्रिंट केल्यानंतर झालं काय, तुमच्या इकॉनॉमीची व्हॅल्यू जी होती आपल्या ती तेवढीच आहे, पण त्याचं आपण डिव्हिजन आहे ते जास्त पार्ट्समध्ये केलं आहे, राईट. त्याच्यामुळे होतं काय की समजा अजून 1 ट्रिलियन गव्हर्नमेंटने, एक उदाहरण सिम्पल करण्यासाठी, 1 ट्रिलियन रुपीज आता आपलं व्हॅल्यू आहे आणि 1 ट्रिलियन रुपये अजून गव्हर्नमेंटने प्रिंट केले, तर होणार काय, जी माझ्या 1 लाख रुपये माझ्या सेव्हिंग्समध्ये मी रिटायरमेंटसाठी ठेवले होते, त्या 1 लाख रुपयाची व्हॅल्यू जी आहे म्हणजे ती झाली 50,000 रुपये. म्हणजे काय की मला 1 लाख रुपये, माझ्याकडे किती रुपये आहेत त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. मला इंटरेस्ट कशामध्ये आहे की ते 1 लाख रुपयाचं मी खरेदी काय करू शकतो, मी कुठली व्हॅल्यू घेऊ शकतो त्या 1 लाख रुपयांची, याच्यात मला इंटरेस्ट आहे. ओके, आता याची व्हॅल्यू जरी मला बँकमध्ये 1 लाख रुपये दिसत असले, पण याची व्हॅल्यू आहे 50,000 रुपये. आणि दिस इज कॉल्ड एज इन्फ्लेशन, की कुठलंही गव्हर्नमेंट म्हणा, आणि इन्फ्लेशन कधी की नेसेसरी पण असतं. सो डोंट गेट मी रॉंग, की असं नाही आहे की इन्फ्लेशन इज नेसेसरीली बॅड. लाईक थोडं पॉझिटिव्ह इन्फ्लेशन इज गुड फॉर हेल्दी इकॉनॉमिक्स, एक हेल्दी पॉलिसीज आणि हेल्दी मार्केट ऑफ एनी कंट्री. पण हे खूप इन्फ्लेशन जास्त झालं तर याचे वेगळे प्रॉब्लेम्स तयार होतात आणि वस्तूंची किमती वाढतात खूप. तर आपल्याला भारतात पण आपण बघितलं, साध्या साध्या गोष्टींच्या, किराणा मालाच्या किंवा शेतीमालाच्या किमती खूप वाढतात. तर हे एक वाईट उदाहरण आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या काही गोष्टी बिटकॉइन किंवा काही क्रिप्टोकरन्सी याच्याने सॉल्व्ह होऊ शकतात. स्पेशली बिटकॉइन, हे आपण याच्याविषयी डिस्कस करूयात आज. आणि हे ॲक्च्युली काही फायदे आहेत. आणि आपण एक इन्स्टंट सेटलमेंटविषयी पण बोललो होतो, तो पण एक फायदा आहे, पण आपण बोलू शकतो. ठीक आहे, काय हरकत. क्रिप्टोकरन्सी मागे कोणती टेक्नॉलॉजी आहे? तर क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉइन एक जी पहिली क्रिप्टोकरन्सी होती, ती ब्लॉकचेन म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यावर चालते. तर ब्लॉकचेन म्हणजे काय, इट्स अ डेटा स्ट्रक्चर. त्याचे कॉम्प्युटर सायन्सचा त्यांना बॅकग्राऊंड असेल आपल्या ऑडियन्समध्ये, तर त्यांना कळेल की ब्लॉकचेन इज अ डेटा स्ट्रक्चर. इट्स अ वे टू ऑर्गनाइज इन्फॉर्मेशन. पूर्वी कसं डेटाबेसेस असायचे, डेटाबेसमध्ये एक सेंट्रलाइज डेटाबेस असणार, ज्याच्यामध्ये आपण बँक म्हणा किंवा कुठली एंटिटी, एक जे काही त्यांचे ट्रान्झॅक्शन्स असतात किंवा कोणी किती पैसे घेतलेत, कोणाला किती पैसे द्यायचे किंवा कोणाचे अकाउंट्स आहेत, हे सगळे रेकॉर्ड असायचे. पण ब्लॉकचेनने काय केलं आहे की ही डेटाबेसेस जे आहे हे डिसेंट्रलाइज केलं. डिसेंट्रलाइज म्हणजे काय की तुम्ही, मी, कोणी पण, लाईक इंटरनेटवर आपल्याकडे एक कॉम्प्युटर आहे, आपण ब्लॉकचेन डाउनलोड करू शकतो, आपण ट्रान्झॅक्शन्स व्हॅलिडेट करू शकतो की अरे हां, खरंच मी तुम्हाला समजा 100 रुपये दिले, तर खरंच मी तुम्हाला 100 रुपये दिलेले आहेत का, तुमच्या अकाउंटवर ते वाढले आहेत का, आणि माझ्या अकाउंट म्हणून ते कमी झाले आहेत का, ह्या दोन्ही गोष्टी हे व्हेरीफाय आपल्याला करायला पाहिजे असतं. आणि ते आपण ब्लॉकचेनच्या हिशोबाने करू शकतो. तर कोणीही हे व्हेरीफाय करू शकतं की हे पैसे कमी झालेत, एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये गेले आहेत. आणि एक सायनिंग एक प्रकार आहे, ट्रान्झॅक्शन सायनिंग, त्याच्यापुढे आपण पुढे जाऊयात. पण ब्लॉकचेनचा तो फायदा आहे की इट्स अ ट्रान्सपरंट आणि ओपन इकोसिस्टम. त्याच्यामध्ये सगळ्यांचे वॉलेट्स दिसत असतात आणि आपण अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन्स करू शकत असतो. म्हणजे ही तुम्ही म्हटले की ब्लॉकचेन कन्सेप्ट आहे, पण यात जनक काय, याचं जनक कोण आहे, क्रिप्टोकरन्सी बनवली कोणी? करेक्ट, दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. सो क्रिप्टोकरन्सी बनवण्यामध्ये ॲक्च्युली एक पेपर पब्लिश झालेला, एक क्रिप्टोकरन्सी रिलेटेड एक मेलिंग लिस्ट होती, एक 2008-2009 एक्झॅक्ट मला डेट विसरलो मी. पण सतोशी नाकामोटो या स्युडोनेमने किंवा या नावाने एक पेपर पब्लिश झालेला. तर सतोशी नाकामोटो हा माणूस और हा व्यक्ती कोण आहे हे टेक्निकली कोणाच माहिती नाही. हे त्या मेलिंग लिस्टवर हा फक्त पेपर पब्लिश झालेला अराउंड ब्लॉकचेन, अराउंड ब्लॉकचेनचे किंवा बिटकॉईनचे हे कसे त्याचे फायदे आहेत किंवा ही कशी टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करायची आहे, हा एक पेपर पब्लिश झालेला. आणि हा पेपर क्रिप्टो एन्थुजियास्ट, क्रिप्टो म्हणजे क्रिप्टोग्राफर्स म्हणजे असे लोक जे क्रिप्टोग्राफी स्टडी करतात. क्रिप्टोग्राफी म्हणजे काय की इट्स अ सायन्स ऑफ एन्क्रिप्टिंग इन्फॉर्मेशन और सायन्स ऑफ
एक माहिती जी असते आपली, ती माहिती एक कोड एका प्रकारे कशी करता येईल, डिकोड कशी करता येईल, ती स्टोअर कशी करता येईल, याचे एक एन्थुझियास्ट किंवा एक हे असतात असे लोक ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्या मेलिंग लिस्टवर पब्लिश झालेला आणि त्याला खूप मान्यता मिळाली, त्याला खूप पब्लिसिटी झाली त्या पेपरची आणि लोकांना तो खूप आवडला कारण तो पेपर खूप क्रिटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होता एका डिजिटल करन्सीमधले, एका डिसेंट्रलाइज डिजिटल करन्सीमधले. ज्या करन्सीज अवेलेबल आहेत, रुपया, डॉलर, युरो, या करन्सी सेंट्रलाइज्ड आहेत. म्हणजे एक डेटाबेस असतो, सगळ्यांना माहिती असतं की बँकेत आपला एक डेटाबेस आहे. एक बँक इज अ सेंट्रलाइज एंटिटी. फॉर एक्झाम्पल एक रिझर्व्ह बँक घेऊया उदाहरणार्थ. रिझर्व्ह बँक इज अ सेंट्रलाइज एंटिटी, ज्याला असं माहिती आहे की किती पैसे आहेत आपल्याकडं किंवा आपल्याला किती पैसे देणं आहे, किती पैसे घेणं आहे, त्या सगळ्या गोष्टी, राईट. तर या सगळ्या गोष्टींमधून ह्या सेंट्रलाइज करन्सीचे सगळ्यांना फायदे तोटे सगळ्यांना माहिती होते की एक रेकॉर्ड राहतो. कुठलंही गव्हर्नमेंट आहे त्यांना माहिती असतं की हां आपल्याला किती करन्सी आहे आपल्याकडं, किंवा समजा गव्हर्नमेंटने म्हटलं की आपल्याला प्रिंट करायची, अजून प्रिंट म्हणण्यापेक्षा अजून जनरेट करायची सेम करन्सी, तर त्याच्यावर कुणाचा कंट्रोल नाही आहे. त्याच्यावर कंट्रोल फक्त गव्हर्नमेंटचा आहे बेसिकली, राईट, आता या मोमेंटला. आणि प्रत्येक समजा एखादी पार्टी चेंज झाली किंवा एखादी पार्टी अशी आली किंवा एखादं गव्हर्नमेंट असं आलं की ज्यांना फारसं इकॉनॉमिक्स फारसं कळत नाही आहे, तर दे कॅन टेक बॅड इकॉनॉमिक डिसिजन्स. त्यांनी चुकीचे इकॉनॉमिक डिसिजन्स घेतले, त्याचा तोटा सगळ्या सिटिझन्सला होतो, राईट. त्या रुपयाची व्हॅल्यू कमी झाली आज सध्या $80 लाईक आहे समजा रुपयाची व्हॅल्यू. तर या व्हॅल्यूचा लोकांना फायदा तोटा, जरी तुम्ही डॉलर्स घेत नसला आज तरी पण आपण पेट्रोल घेतो, आपण सिलेंडर्स घेतो, गॅस घेतो, ज्याच्या किमतीवर त्याचा इनडायरेक्टली परिणाम होत असतो इकॉनॉमिक्स, आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. पण सर्वसामान्य जनतेमध्ये किंवा आपल्याला लाईक रेग्युलर व्यवहार करताना आपल्याला याचं महत्त्व जाणवत नाही, पण हे महत्त्व आपण समजून घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके, असा काही डेटा आहे का की किती क्रिप्टोकरन्सी किती कंट्रीजमध्ये आहे किंवा कोणाकडे किती क्रिप्टोकरन्सी आहे, असा काही डेटा अवेलेबल आहे का? सो ब्लॉकचेन इटसेल्फ इज अ डेटा. आता ब्लॉकचेन आपण अनालाइज केली ना, तर चेन ॲनालिसिस अशा खूप साऱ्या चेनालिसिस और चेन ॲनालिसिस अशा खूप असा एक कॉन्सेप्ट आहे, जो कॉन्सेप्ट काय करतो की ब्लॉकचेन जे आहे ही ॲनालाइज करतो की ब्लॉकचेनवर कुठले कुठले वॉलेट्स आहेत. म्हणजे वॉलेट्स म्हणजे आपण बँक अकाउंट ज्याला म्हणतो त्याला आपण म्हणूयात वॉलेट्स इन द क्रिप्टोकरन्सी वर्ल्ड. कुठल्या वॉलेट्समध्ये किती करन्सी आहे हे आपण कुणी पण ज्याला कॉम्प्युटरचं इनफ माहिती आहे किंवा बऱ्याचशा वेबसाईट्स पण आहेत, आपण फक्त वॉलेट आय डी टाकायचा आणि वी कॅन फाइंड की या वॉलेटमध्ये किती बॅलन्स आहे, आपण याचा ॲनालिसिस करू शकतो. आता कुठल्या कंट्रीत किती करन्सी आहे, कुठली क्रिप्टोकरन्सी, हे सांगणं जरा अवघड आहे, कारण दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स. फक्त त्याच्यामध्ये बॅलन्स आणि वॉलेट ही इन्फॉर्मेशन युजली असते. युजली ब्लॉकचेनचा अजून कसा उपयोग होऊ शकतो? राईट, आता दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. कारण ब्लॉकचेन ही टेक्नॉलॉजी जी होती तिचा करन्सी म्हणूनच उपयोग व्हायला पाहिजे असं नेसेसरी नव्हतं. म्हणजे इनिशियल पेपर्स जे होते त्या पेपर्सची व्हॅल्यू जी आहे ती लोकांना कळली नंतर, आणि लोकांना हे पण कळलं की याचे खूप सारे बाकी ॲप्लिकेशन्स होऊ शकतात. आता उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट आपण एक बघितलं, वोटिंग एक होऊ शकतं. बऱ्याचशा कंट्रीज किंवा बऱ्याचशा एंटिटीज ब्लॉकचेन वापरून वोट्स कसे आपल्याला स्टोअर करता येतील याचं एक रिसर्च करत आहेत. वोटिंग म्हणजे कसं की युजली सेंट्रलाइज वोटिंग जे असतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतात की ते ऑडिटेबल नसतं. आता आपण वोट केलं कुठल्याही गव्हर्नमेंटसाठी कुठल्या कंट्रीमध्ये, आपल्याला हे कळत नाही की अरे खरंच किती लोकांनी कोणी वोट केलं आहे, कसं वोट केलं आहे, आणि जे रिझल्ट्स आपल्याला दिसत आहेत ते खरंच आहेत का. म्हणजे इलेक्शन ऑफिशियल्स त्यांना माहिती असतात की ते म्हणतील की हां मला सिस्टीम माहिती आहे, आम्ही वोटिंग मशीन सर्टिफाय केलेत, त्यांना माहिती असेल कदाचित. पण एक सामान्य माणसांपर्यंत सामान्य माणूस स्वतः व्हॅलिडेट करू शकत नाही की हे खरंच वोट झाले आहेत की, राईट. सो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक वोटिंग पण आपण इम्प्लिमेंट करू शकतो ब्लॉकचेनच्या माध्यमातून. आणि हे असं इम्प्लिमेंट केल्यानंतर तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आपण बघू शकतो की कुठल्या कॅन्डिडेटला किती वोट्स मिळाले आहेत किंवा कुठल्या कॉजला किती वोट मिळाले आहेत. म्हणजे कॅन्डिडेट म्हणजे पॉलिटिकल इलेक्शनची फक्त गोष्ट नाही करत, मी बरेचसे प्रकारचे इलेक्शन्स असतात, नॉन पॉलिटिकल इलेक्शन्स पण असतात किंवा कॉन्सेन्सस रेकॉर्डिंग मेकॅनिझम पण असतात बरेचसे फॉर व्हेरियस इलेक्शन्स ऑफ व्हेरियस बॉडीज. तर तसे पण आपण याच्यातून रेकॉर्ड करू शकतो. मग याच्यातून असं तर नाही होणार की कोण कोणाला वोट करते हेही कळेल, असं तर नाही होणार? नाही. सो ब्लॉकचेन आहे, ब्लॉकचेन इज अ सुडोनॉमस कॉन्सेप्ट. सुडोनॉमस म्हणजे एक शब्द, एक इंटरेस्टिंग शब्द आहे हा सुडोनॉमस. म्हणजे काय की इट्स नॉट अनॉनिमस.
अनॉनिमस म्हणजे काय, आपण जे पत्रपेटीत एक आपण मतदान पेटीमध्ये आपण जे एक मत टाकतो शिक्का मारून किंवा एक मशीनमध्ये आपण टाकतो, दॅट इज अनॉनिमस. म्हणजे कुणी हे मत टाकलं आहे हे आपल्याला बिलकुल कुणालाच कळणार नाही, काढू शकत नाही. दॅट इज अनॉनिमस, म्हणजे कुणालाच माहिती नाही. सुडोनिमस म्हणजे काय, आता जेव्हा मी एक सुडोनिमस पद्धतीने आपण ब्लॉकचेनवर जेव्हा वोटिंग घेऊ तेव्हा मला किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअलला एक ID असाइन केला जाईल रँडमली, नॉट सिक्वेन्शियल, एक रँडम नंबर असाइन केला जाईल. फॉर एक्झाम्पल एक सिम्पली एक साधं उदाहरण घेऊयात आपण याच्यामध्ये फक्त. आणि हा ID त्या माणसाचं वोटला असाइंड असेल. म्हणजे हे वोट आहे ते कसं कळणार की हां या पर्टिक्युलर नंबरचं हे वोट आहे. आता दिस ID कॅन बी somehow derived from our voter ID or somehow derived from our driving license number or some unique ID बेसिकली ह्याच्यातनं जनरेट आपण करू शकतो. ओके, तर हे याला म्हणतात सुडोनिमस. ओके, आणि एक याच्यामध्ये आपलं नाव दिसणार नाही की हां आपण कुठल्या पार्टीला वोट केला आहे किंवा यांनी कुठल्या पार्टीला वोट केला आहे. फक्त आपल्याला एवढंच दिसेल की हा एक ID आहे आणि ह्या IDचा याला वोट आहे. आणि जेव्हा आपण काउंट करू, एक रिकन्साईल करू जे वोट्स किंवा आपण टॅब्युलेट करू ते वोट्स रिझल्ट्स जेव्हा, तेव्हा आपल्याला फक्त कळेल की कोणाला किती मतं मिळाली आहेत आणि हे कुठल्या IDsने त्यांना मतं दिली आहेत. ते ID कोणाचे आहेत हे नाही कळणार, पण कोणी कुठल्या IDsने मिळालं ते कळेल. सो सोडून पण अजून याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत ब्लॉकचेनचे. ते म्हणजे की बाकी साऱ्या क्रिप्टोकरन्सीज झाल्या, इथेरियम आपण ऐकलं असेल किंवा अजूनशा बऱ्याचशा क्रिप्टोकरन्सीज आहेत. आणि अगेन मला एक म्हणजे आपण जेव्हा बाकी क्रिप्टोकरन्सीजचं जेव्हा डिस्कशन करतो तेव्हा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे दिस इज हे बोलणं आहे हे फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आपण बोलतो आहे. आणि याच्यामध्ये कुठली इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस नाही आहे, पण एक फक्त रिमाइंडर फक्त मी ठेवलं की या कारण म्हणजे कुणी या व्हिडिओजचा इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस म्हणून उपयोग करू नये, कारण क्रिप्टो मार्केट्स खूप वोलॅटाईल असतात. नाही, आपण हा जो इंटरव्ह्यू घेतो हा फक्त क्रिप्टोकरन्सी समजून घेण्यासाठी घेतो. करेक्ट, हा फक्त एज्युकेशन पर्पजसाठी हा व्हिडिओ आहे आणि आपण त्याचा असाच उपयोग करूयात पुढे पण. सो इथेरियम आहे, त्याच्यानंतर बरेचसे काही क्रिप्टोकरन्सीज आहेत, मोनेरो आहे, त्याच्यानंतर अजून काही करन्सीज अशा असतात याचे स्पेसिफिक ॲप्लिकेशन्स. आता NFT नॉन फंजिबल टोकन्स म्हणून एक कॉन्सेप्ट हल्ली एक उदयास येतो आहे, आपण बघितलं असेल तर. नॉन फंजिबल टोकन म्हणजे काय की जेव्हा सोनं असतं और एखादी पैसे असतो, एक 1000 रुपये मी दिले आणि दुसरे 1000 रुपये घेतले, जरी आपण त्याची चेंज करवली त्याची 1000 रुपयाची व्हॅल्यू तेवढीच असते. पण फंजिबिलिटी हा एक कॉन्सेप्ट असा आहे की नॉन फंजिबिलिटी हा कॉन्सेप्ट असा आहे की एक टोकन विल बी डिफरंट फ्रॉम अ डिफरंट टोकन. आणि याचा फायदा असा आहे की बरेचसे सध्या आर्टिस्ट जे आहेत ऑनलाईन वर्ल्डमध्ये जे गाणे सॉंग्स बनवतात किंवा जे पिक्चर्स किंवा डिजिटल आर्ट्स बनवतात, तर त्या गोष्टींच्या ओनरशिपसाठी ओके ती गोष्ट कोण ओन करत आहे, डिजिटल आर्ट कोण ओन करत आहे, ही ओनरशिप प्रूव्ह करण्यासाठी NFT नॉन फंजिबल टोकन्स हा कॉन्सेप्ट एक उदयास येतो आहे बेसिकली. आणि हा पण एक दुसरा एक ॲप्लिकेशन आहे ब्लॉकचेनचा. ओके, आणि इथेरियम आपण जसं म्हटलं तर इथेरियम एक ॲप्लिकेशन इथेरियमचं असं आहे की स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे आपण असे कॉन्ट्रॅक्ट्स लिहू शकतो प्रोग्रॅमॅटिकली कॉम्प्युटरच्या किंवा प्रोग्रामच्या माध्यमातून की तो कॉन्ट्रॅक्ट आपण लिहिला की तो कॉन्ट्रॅक्ट विल बी ऑटो एक्झिक्युटेड, तो ऑटोमॅटिक कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट होणार ऑन अ सर्टन कंडिशन. म्हणजे आपण म्हटलं की अरे मला एखादी गोष्ट मला एखादा अल्गोरिदम, एखादी कंपनी म्हटली मला एखादा अल्गोरिदम बनवून पाहिजे ओके, और एखादी कंपनी म्हटली की मला एखादी काहीतरी रिक्वायरमेंट आहे आणि ती कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर ऑटोमॅटिकली माझ्या अकाउंटमधून पैसे यांच्या अकाउंटवर किंवा त्या वेंडरच्या अकाउंटवर जाणार. हे आपण असे ऑटोमॅटिक प्रोग्राम्स किंवा ट्रान्झॅक्शन्स किंवा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स ज्याला म्हणतात ते आपण लिहू शकतो. स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचे अनेक एक्झाम्पल आहेत आणि ते पण डिस्कस करूयात जसं आपल्याला प्रश्न येतील तसे. बरोबर. क्रिप्टोकरन्सीला जगात किती कायदेशीर मान्यता आहे? राईट, दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. कारण कायदेशीर मान्यता कसं आहे की क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉईन म्हटलं किंवा एनी क्रिप्टोकरन्सी म्हटलं, प्रत्येक गव्हर्नमेंटचे एक आपले वेगळे टेक्स आहेत. आता इंडियन गव्हर्नमेंट तुम्ही जर काही वर्षांपूर्वी बघितलं असेल तर इंडियन गव्हर्नमेंटला क्रिप्टोकरन्सी बिलकुल मान्य नव्हती. त्यांचं म्हणणं होतं की क्रिप्टोकरन्सी शुड बी इलिगल. आणि लोकांमध्ये बराचसा पॅनिक तयार झाला की लोक घाबरले की अरे आपण घ्यायला पाहिजे क्रिप्टोकरन्सी की नाही, आपण ठेवायला पाहिजे क्रिप्टोकरन्सी की नाही, असा बराचसा पॅनिक तयार झाला लोकांमध्ये.
आणि नंतर गव्हर्नमेंटने स्टँड चेंज केला काही वर्षानंतर. ते म्हटलं की हां क्रिप्टोकरन्सी इज ओके, पण आपण त्याला टॅक्सेशन इम्प्लिमेंट करू. अशा बऱ्याचशा कंट्रीजमध्ये US मध्ये पण ऑलमोस्ट सिमिलर गोष्टी झालेल्या. त्याच्यानंतर चायनामध्ये क्रिप्टोकरन्सी वॉज लिगल, पण चायनाने सध्या गेल्या काही महिन्यांपूर्वी पूर्णपणे क्रिप्टोकरन्सीवर बॅन आणला आहे. अजून बऱ्याच कंट्रीनी बॅन केलं आहे. येस, क्रिप्टोकरन्सी. इजिप्त एक आहे, अल्जेरिया एक आहे, अशा काही काही कंट्रीज, मोरोको आहे. तर या कंट्रीजने क्रिप्टोकरन्सीवर पूर्णपणे बॅन आणलेला आहे आणि त्या कंट्रीजमध्ये त्या लिगल नाही आहेत क्रिप्टोकरन्सीज. पण आता तुम्ही मला विचाराल की जर लिगल नाही आहे तर त्याचे इफेक्ट्स किंवा फायदे तोटे कसे होणार किंवा गव्हर्नमेंटला कसं कळणार की एखाद्या माणसाकडे क्रिप्टोकरन्सी आहे की नाही. कारण इट्स अल्टिमेटली क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, इट्स अ प्रायव्हेट की. कुठलीही क्रिप्टोकरन्सी आपण जेव्हा होल्ड करतो आहे याचा अर्थ काय की ते एक पर्टिक्युलर वॉलेट जे आहे ब्लॉकचेनवर त्याची प्रायव्हेट की मी ओन करतोय, जी प्रायव्हेट की वापरून आपण पैसे पाठवू शकतो. एखाद्याला पैसे पाठवायचे असेल त्याला ती प्रायव्हेट की लागणार ती ट्रान्झॅक्शन साईन करायला. तर ती प्रायव्हेट की मी ओन करतोय याला आपण म्हणतो की माझ्याकडे तेवढी क्रिप्टोकरन्सी आहे. आता हे लॉ इम्प्लिमेंट कसे होणार हा खूप वेगळा प्रश्न आहे आणि हा प्रत्येक गव्हर्नमेंट त्यांच्या परीने त्यांच्या हिशोबाने ते लॉज इम्प्लिमेंट करत आहे. आणि त्याच्यामुळे आता समजा मी क्रिप्टोकरन्सी ओन करतो, एखादी उदाहरणार्थ समज करत असेल आणि मी त्या कंट्रीत गेलो तर ते गव्हर्नमेंट मला लिगली काय करू शकतील का नाही, अगेन हा त्या गव्हर्नमेंटचा प्रश्न आहे, त्याला कसं करायचं आहे. पण एक लिगली फक्त बॅन करून किंवा न बॅन करून त्याचा यूज ते थांबवू शकतील असं अनलाइकली आहे. म्हणजे असं माझ्या मते तरी, माझ्या एक पर्सनल ओपिनियन प्रमाणे कुठलंही गव्हर्नमेंट कम्प्लीट यूज थांबवू शकेल एखाद्या क्रिप्टोकरन्सीचा हे होणं जरासं मला आवडतं. क्रिप्टोकरन्सी विकत घेताना आपण काय काय काळजी घ्यायला हवी. आता क्रिप्टोकरन्सी विकत घेण्यामागे आता बऱ्याचशा लोकांचे वेगवेगळे मतं असतात की का घ्यायला पाहिजे, याचा उपयोग काय. काही काही लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात, काही काही लोक एक एक्सपेरिमेंट म्हणून घेतात, काही काही लोक जस्ट अरे हां आपण बघूयात कसं शिकायचं असतं ना म्हणून घेतात काही लोक. तर आपण एक काळजी नेहमी घेतली पाहिजे अशी की ज्या कॉम्प्युटरवर किंवा ज्या डिव्हाइसवरून आपण क्रिप्टोकरन्सी विकत घेतो आहे किंवा ज्या डिव्हाइसवर आपण त्या प्रायव्हेट कीज सेव्ह करतो आहे जे आपल्या ट्रान्झॅक्शन साईन करण्यासाठी लागतात, त्या आपण एका सिक्युअर डिव्हाइसवर ठेवतो आहे. ओके, तर याच्यामध्ये बरेचसे वॉलेट ॲप्लिकेशन्स असतात फोनमध्ये किंवा PC मध्ये बरेचसे वॉलेट ॲप्लिकेशन्स असतात. आपण हार्डवेअर वॉलेट, सॉफ्टवेअर वॉलेट याच्याविषयी पण थोडंसं बोलूया. तर सॉफ्टवेअर वॉलेट म्हणजे एक ॲप्स PC किंवा मोबाईल डिव्हाइसेसमधले जे ॲप्स असतात त्याला सॉफ्टवेअर वॉलेट्स म्हणतात. आणि या सॉफ्टवेअर वॉलेट्समध्ये आपण आपल्या वॉलेटचे ज्या काही कीज आहेत, प्रायव्हेट कीज, त्या स्टोअर करू शकतो सिक्युअरली. वॉलेटमध्ये आपल्याला बॅलन्स दिसतो की हां किती आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर वॉलेटमध्ये बॅलन्स आहे हे पण आपण मॉनिटर करू शकतो, त्याची करंट व्हॅल्यू किती आहे हे पण मॉनिटर करू शकतो. आता काळजी आपण ही घेतली पाहिजे जेव्हा आपण हे वॉलेट्स आपल्या फोनवर किंवा PCवर जेव्हा इन्स्टॉल करतो आहे कॉम्प्युटरवर, की ते डिव्हाइस हे सिक्युअर आहे फ्रॉम डिफरंट वल्नरेबिलिटीज, फ्रॉम डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम रिलेटेड वल्नरेबिलिटीज किंवा डिफरंट मालवेअर्स, व्हायरसेस किंवा रॅन्समवेअर्स याच्यापासून हे सिक्युअर आहे हे आपण एन्श्युअर केलं पाहिजे. आता सिम्पलेस्ट वे हे काय माहिती आहे का की आपण जेव्हा कुठली पण ऑपरेटिंग सिस्टीम वापरतो, विंडोज वापरतो, अँड्रॉइड वापरतो, वी नीड टू मेक शुअर की हे डिव्हायसेस नेहमी अप टू डेट असले पाहिजे. सिक्युरिटी पॅचेस जे असतात त्यांचे हे आपण नेहमी इन्स्टॉल केले पाहिजे मंथली किंवा जसे जसे ते रिलीज होतील तसे ते आपण इन्स्टॉल केले पाहिजे. पर्सनल डिव्हायसेस, कॉर्पोरेट डिव्हायसेस, कुठले पण डिव्हायसेस, दॅट इज वन सिम्पलेस्ट थिंग वी कॅन डू. सेकंड थिंग आपण करू शकतो ती म्हणजे जे आपण पासवर्ड्स वापरतो कुठल्याही एक्सचेंजवर टेम्पररी आपण ठेवतो आपले बिटकॉइन किंवा आपले क्रिप्टोकरन्सीज, आपण ते जे पासवर्ड्स वापरतो ते पासवर्ड्स कॉम्प्लिकेटेड पाहिजे आणि युनिक पाहिजे. म्हणजे ते पासवर्ड आपण दुसरीकडे कुठेही वापरू नये आणि खूप कॉम्प्लेक्स पासवर्ड पाहिजे. आणि त्यासाठी पासवर्ड मॅनेजरचा यूज हा खूप इम्पॉर्टंट आहे. पासवर्ड मॅनेजर सच ॲज बिटवॉर्डन हे फ्री सॉफ्टवेअर अवेलेबल आहे सगळ्यांना, सगळे आपण यूज करू शकतो पासवर्ड स्टोअर करायला. आणि सगळ्यांनी इनफॅक्ट मी तर एनकरेज केलं सगळ्यांना की आपण कुठलं तरी पासवर्ड मॅनेजर वापरा टू सेव्ह आणि स्टोअर युअर पासवर्ड्स. आणि जेव्हा आपण हे पासवर्ड मॅनेजर वापरत असतो तेव्हा ही गोष्ट पण इम्पॉर्टंट आहे की आपण पासवर्ड मॅनेजरला सुद्धा 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आपण वापरू शकतो. किंवा आपण फक्त पासवर्ड मॅनेजरचा पासवर्ड कॉम्प्लेक्स ठेवला आणि आपल्या PCमध्ये किंवा डिव्हायसेसमध्ये समजा मालवेअर्स असतील, की लॉगर्स असतील, रॅन्समवेअर्स असतील, दे कॅन ॲक्च्युली गेट ॲक्सेस ऑफ दिस वॉल्ट. त्यांना या वॉल्टचा ॲक्सेस मिळू शकतो
आणि आपले सगळे पासवर्डसुद्धा कॉम्प्रोमाइज होऊ शकतात. दॅट इज ऑल्सो रिअल पॉसिबिलिटी. पण आपण जर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरलं किंवा आपण व्यवस्थित प्रकारे आपल्या डिव्हाइसेसची काळजी घेत असाल तर आपण आपले पासवर्ड वॉल्स किंवा पासवर्ड किंवा आपली क्रिप्टोकरन्सी कॉम्प्रोमाइज होण्याचा चान्स कमी होतो. आणि ही एक दुसरी गोष्ट झाली. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आपण एक अशी करू शकतो की जे डिव्हाइसेस आपण क्रिप्टोकरन्सी विकत घ्यायला वापरतोय ते शक्यतो वेगळे ठेवायचे. तर काही लोक मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी विकत घेतात, ते त्यांनी हे करणं महत्त्वाचं आहे किंवा त्यांच्या दृष्टीने त्यांनी हे करणं महत्त्वाचं आहे की हे डिव्हाइसेस जे डे टू डे आपले वापरातले असतात दैनंदिन वापरातले त्यापेक्षा एक वेगळे डिव्हाइस ज्याच्यामध्ये एक वेगळा फोन नंबर, वेगळा ईमेल किंवा वेगळं सिक्युरिटी सिस्टम असेल, ज्याच्यामुळे होईल काय की एक्सपोजर जे आहे आपण म्हणतो ते एक्सपोजर या डिव्हाइसेसवरचं कमी होईल आणि आपले प्रायव्हेट कीज ज्या असतात ज्या आपण सायनिंगसाठी वापरतो किंवा आपल्या कीज म्हणतो ज्याला आपण क्रिप्टोकरन्सीच्या वर्ल्डमध्ये, त्या कीज आपण सिक्युअर राहण्यात आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. सो ह्या गोष्टी आपण तर डेफिनेटली करू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त आपण कधी पण आपल्या स्वतःला एक अवेअरनेस म्हणून आपण हे खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येकाने म्हणजे आपण क्रिप्टोकरन्सी घेत असाल किंवा नसाल किंवा आपल्याला इंटरेस्ट असेल क्रिप्टोकरन्सीमध्ये किंवा नसेल, सध्याचं जग असं झालं आहे की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट ऑनलाईन हवी असते किंवा प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाली आहे. म्हणजे आता एक परवा कोणीतरी बँकेत माझ्या ओळखीचे गेले, ते म्हटले की त्यांना पासबुक पाहिजे किंवा त्यांना एक ट्रान्झॅक्शन्स बघायचे कुठल्या तरी एका पिरियडचे. ते म्हटले की आमच्याकडे पासबुक किंवा स्टेटमेंटच बंद झाले, तुम्ही ॲप डाउनलोड करा बँकेचं आणि त्या ॲपमधून तुम्ही बघा तुम्हाला कुठली ट्रान्झॅक्शन्स बघायचे असतील ते. असं सध्या बँक्स म्हणतात. याचा अर्थ असा की कोणी पण आपल्याला कोणीही एक सर्वसामान्य व्यक्ती ज्याला समजा टेक्नॉलॉजीचा फारसा उपयोग नसेल किंवा ज्याला फारसा संबंध नसेल त्या व्यक्तीला सुद्धा आज जाऊन ते ॲप किंवा ती वेबसाईट ॲक्सेस करायची गरज पडते आहे. आणि या गरजेमुळेच जरी आपण क्रिप्टोकरन्सी किंवा जरी आपल्याला ऑनलाईन बँकिंगविषयी फारसा अवेअरनेस नसेल किंवा फारशी माहिती नसेल तरी पण आपण सगळ्यांनी याच्याविषयी अवेअरनेस वाढवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण याच्याविषयी जर अवेअरनेस नसेल तर क्रिप्टोकरन्सीमध्ये जसे स्कॅम्स होतात तसे रिअल वर्ल्डमध्ये पण आपण खूप सारे स्कॅम्स नेहमी बघत असतो. असे स्कॅम्स होऊ शकतात आणि आपले फायनान्सेस जे आहेत ते आपण रिस्कवर ठेवू शकतो जास्त प्रमाणात. सो तसं होऊ नये म्हणून एक अवेअरनेससाठी आपण सगळ्यांनी स्वतःला जस्ट वाचून किंवा बाकी गोष्टींवरनं एक चांगल्या मीडियम्सवरनं आपण शिकून आपला अवेअरनेस वाढवा ही माझं सगळ्यांना हे राहील निवेदन. धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ काढून नाशिक विकासच्या प्रेक्षकांना क्रिप्टोकरन्सी बाबत एवढी चांगली माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. आणि आपण डेफिनेटली परत दुसऱ्या टॉपिकवर आपला प्रश्न असतील आपण डेफिनेटली मला विचारू शकतात. आणि थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकतात. आपण त्यांच्याकडनं उत्तर घेण्याचे नक्कीच प्रयत्न करूया. ओके, थँक्यू.